प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलं. सत्ता प्राप्तीकरता औरंगजेबाने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं. महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्तीकरता घरातल्या भावाला कुणी काढलं, औरंगजेबी वृत्ती कुणी स्वीकारली, या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं. आता औरंगजेबी वृत्ती कोणाची आहे? उद्धव ठाकरेची आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जमीनदोस्त करून बाळासाहेबांनी म्हटलं होतं, मी काँग्रेससोबत जायचा दिवस येईल त्या दिवशी पक्ष बंद करेल, पार्टी बंद करून टाकेल, दुकान बंद करेल. औरंगजेबी वृत्ती असलेला उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा विचार सोडून सभेमध्ये माझे हिंदू भाऊ बहिणींनो हा शब्द सुद्धा घालून टाकला. औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या घरातल्या भावाला सुद्धा, मोठ्या भावाला सुद्धा बेघर केलाय. औरंगजेबी वृत्ती असलेले उद्धव ठाकरे खरं तर सत्ता प्राप्तीकरता तुम्ही देवेंद्रजी सारख्या सख्या भावासारखं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेजीची औरंगजेबी वृत्ती आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या इमानदार साथीवर खंजीर खुपसला. जी साथ दिली मोदीजींनी, त्यांना देवेंद्रजींनी साथ दिली, त्यामध्ये खंजीर खुपसला. माझा दावा आहे की मागच्या वेळी तुम्ही 18 खासदार मोदीजींचा फोटो लावून निवडून आणले होते. मोदीजी देवेंद्रजींचा पुढाकार होता, मोदीजींचा तुम्ही फोटो लावला. जेव्हा मोदीजींचा फोटो लावला तेव्हा औरंगजेब नव्हते. देवेंद्रजींनी तुम्हाला संपूर्ण प्रकारचं छत्र दिलं तेव्हा ते औरंगजेब नव्हते. आणि आज सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदीजींना औरंगजेब म्हणतो आहे. जेवढ्या उद्धव ठाकरे शिमगा करतील, जनता मतदानातून शिमगा केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यातल्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यातली सर्वात वाईट निवडणूक 2024 असेल. आतापर्यंतच्या इतिहासात उद्धव ठाकरेला जेवढे मतं मिळाले त्यापेक्षा कितीतरी मतांनी उद्धव ठाकरेचा पराभव होईल. पर्सेंटेज ऑफ व्होट जर उद्धव ठाकरेचे बघितले तर संपूर्ण पतन झालेलं दिसेल. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजी शिमगा करू नका, जनता तुमचा शिमगा करेल. मोदीजींना औरंगजेब म्हणताय. तुम्हाला माहिती आहे का नाही की 22 जानेवारीला तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं होतं, प्रतिष्ठापनेचं निमंत्रण दिलं होतं. पण काँग्रेसच्या दबावाखाली तुम्ही राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला गेले नाही. ज्या मोदीजींनी 527 वर्षानंतर 527 वर्षात 25 पिढ्या निघून गेल्या. जनता वाट बघायची कुणीतरी येईल आणि तंबूतल्या रामलल्लाला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रतिष्ठापित करेल. विसरले का 22 जानेवारी? उद्धव ठाकरे जरा एकदा 22 जानेवारी उघडून बघा. जगातली सर्वात मोठी दीपावली लोकांनी त्या ठिकाणी साजरी केली आणि तुम्ही मोदीजींना औरंगजेब म्हणताय. खरं तर जरा येऊ द्या, 4 जून दिसेल, तुम्हाला दिसेल आपल्याला. आणि त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राची जनता बदला घेईल.